मांडवदारात वराठी तोऱ्यात निघाले बेगीन हळदीच्या अंगानं घराला झाली या सुखाची लागेन मानाचे पानाचे अवतान धाडून नात्याचे पुत्याचे जमले झाडून मानाचे पानाचे अवतान धाडून नात्याचे पुत्याचे जमले झाडून नटून करा बली मायला चिली पिली दनानु द्या तिने बिजे हितार तितार दाखीने आमच्या दादाचे माझ्या भावाचे माझ्या पुतण्याचे तर अशा पद्धतीने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण चाललेलो आहोत आज एका ठिकाणी, आणि त्या ठिकाणी काय आहे तर पारंपरिक पद्धतीने होणारा कार्यक्रम मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि आम्ही पाहतोय वाट मंडळींची. कोणाची? कल्याणीताई, सुवर्णाताई आल्यात का नाही काय माहिती. चला पाहूयात आपण आल्यात का नाही. कल्याणीताई आणि सुवर्णाताई डुलत चालले. हीच एक मेमरी असते नंतर जाऊन बघायची, माहिती आहे का? निवेदन दे हा ग्रामपंचायतीमध्ये. तू वर केस बीस वर बांधून आले. हाय हॅलो म्हण जरा बोलशी थोडीफार. हाय हॅलो सुवर्णाताई आपण बोला ना. चला मग तुम्ही शिरा पाटापाटा वाजवा. मला मेडिसिन का सायजीच्या यात्रेला गेली काय नाही कोणाच्या लय मोठी आगो एवढं असतं पण तुम्ही काय आणि मग खाली गेला भाजी कुठली आईच आहे ना 2-3 पण असं म्हणते रामभाऊ मामा असते तर खरं झालं. अगं आता तुम्हाला लोक किती पण लोक काय विचार करीत काय ज्यांना निवडून द्यायचं तू फक्त उभे राहतोय प्रचार करायला येत असतोय. आम्ही मागून झेंडा धरी आता तुला सांगा मामा होते का तेव्हाच मला ते नवले नाही का ते मस्त आपण आपल्या इलाक्यात इथं होम मिनिस्टर नवले माहिती का ते फिरण्याचे पप्पा ते तेव्हा नाही कोणाला करू आपण म्हणे उभा नाही का मागच्या वेळेस म्हणजे आता माया सावंत होतं का चार शब्द आणखी पुढे वगैरे बोलले आणि या ठिकाणी आल्या आम्ही बसलो होती चांगली मस्तपैकी जेवणाला. जेवणाच्या ताटामध्ये काय आहे सांबर, भात, लापशी, पुरणपोळी, कुरडे, पापड हे सगळे आयटम होते. उन्हातून आल्यामुळं पहिल्यांदा जेवणासाठी बसलो आणि मस्तपैकी पोट भरून जेवलो. त्याच्यानंतरचं पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच काय काय कार्यक्रम होतो. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, खूप सारी मजा येणार आहे. जेवण झाल्याच्या नंतर हळद फोडण्याचा कार्यक्रम चालू होता आणि मस्त छान गप्पा मारत इथे हळद फोडण्याचा कार्यक्रम चालू होता. खूप मजा मस्ती करत सर्वजण प्रोग्राम सगळे मस्त आनंद घेत होते. व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतच असेल. यानंतर आमचं जेवण झालेलं होतं, पण दोघीजणी काही यांचं चालूच होतं जेवण. आणि इकडे घाणा मांडण्याचं डेकोरेशन चालू होतं. या ठिकाणी सुंदर अशी फ्लावर्स रंगोळी बनवली होती आणि खूप सुंदर दिसत होती. ते तुम्हाला पाहायला भेटतच असेल. आणि ह्याचं लग्न आहे, हा इकडे काम करतो आणि बाकीचं ह्या ठिकाणी ते घाणा करण्यासाठीची तयारी सुरू झालेली आहे.
हे जात्याला गाठ वगैरे बांधल्याच्या नंतर मस्तपैकी उखाण्यांचा कार्यक्रम होणार होता आणि ते ऐकायला कोणाला नाही आवडणार. चला तर मग तुम्ही देखील ऐका. कुठे बसून का कुठंच नाही त्याला महादेवाच्या पिंडीला देईल घालती गाव करून बाळासाहेबांचं नाव घेते तुमचा मान राखून. मी तुम्हाला कसं तिकडच्या माहित असते मी फोन करीत असते तुम्ही फोन करायचं गाणं म्हण त्याच्यात गाणं म्हण ना पुढे काय म्हण ना कधी फोन करते ना येणार आहे का नाही तुम्ही तिकडे सकाळच नाही आले तर मी फोन करते का नाही तुम्हाला मला वाटलं तुम्ही गेले स्वयंपाकाला मला माझी विसरलं नव्हतं पापडी करत होते मग मी पण केसच केलं. बसले मिण्यात काय कोळी अंगात गुलाब रांगात जाय पळवटीत लावगा मोठीत सैन्या संगीत खोलीची केली हाती पडली उघाडी खोली खोलीत होता हांडा हांड्या सात तापे हांड्या परतीत होता बापा होतो तुपासारख्या रूपासारख्या जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या काय चोरी पाटील म्हणतो नाव घे चोरी नाव काय पुकारचं हळदी पुकानी भरलं ताक लोणीवणाऱ्यांचं नाव घ्यायला कमायला येते 300 ताक. तुम्हा बोली तेव्हा तुम्हा बोली तेव्हा गाडीला मुलं लागले तुम्ही मानाच्या पहिल्या गाणं गाणं हळद लागली माझ्या चंदना भानाला ग सईबाई ग सईबाई ग या मळ्याला 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 आता बाळाली माझा रंग दिला दावडाची उगाडी गजी जावाई दावडाची उगाडी ग दावडाची उगाडी बंधूच्या मांडीवरी ग रंगोळी ग सई ग बाई कन्या कमडीला मडीला 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 सोन्याच्या शिवाय ज्योतिव्याच्या बाईला गाडीला ग सईबाई ग बाई त्याच्या बाईला गाडी भावाच्या घरी बैलांनी जाती गाडी ग सईबाई ग
चरणी टाशावर जतारा उदरा सई बाई ग बाई रागिनीची सई बाई ग बाई समान वेळी वाड्यामध्ये गव्हाची गजी गवळी मोठी सांडली गव्हाची ग मोठी सांडली गव्हाची माईल ताबाई ग मत पदती बाई माझा केलाय पाने रसा. घाणा बांगड्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा घरी जायला निघालो. तर वाटेत काही दिसली तर आम्हाला खूप सारे असे हरणं दिसले, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी. या ठिकाणी खूप सारा हरणांचा कळप होता आणि ते आम्हाला पाहून इतके लांब जोरजोरात पळून गेले. व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये झूम केल्याच्यानंतर तुम्हाला दिसतच असेल. हे दररोज इकडे येतात, एवढे सारे असतात. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.